एव्हरीवन, आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत क्रिसमसचा प्लम केक. असं म्हणतात की खवय्यांची कुठलीच धर्म जात नसते. सो क्रिसमस इज ऑन द वे आणि आज आपण या ठिकाणी प्लम केक बनवणार आहोत. त्यासाठी मी ऑरेंज ज्यूस घेतलाय आणि सगळे ड्रायफ्रुट्स या ठिकाणी कट करून घेतलेत. ब्लॅक मनुके आणि दुसरे मनुके आणि टूटी फुटी बेरीज हे सगळं या ठिकाणी मी या ऑरेंज ज्यूसमध्ये सोक करून घेणार आहे ऑलमोस्ट 2 ते 3 तासांसाठी. आपण हा केक पूर्णपणे नॉन अल्कोहोलिक बनवतोय म्हणून मी ऑरेंज ज्यूसचा यूज केला आहे. मसाल्यासाठी या ठिकाणी मी इलायची, दालचिनी, सुंठ पावडर आणि 2-3 लवंगा यूज केल्या. त्याची मी पावडर बनवून घेणार आहे. या ठिकाणी मी साखर यूज करते कॅरेमल बनवण्यासाठी. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवर त्याचं कॅरेमल बनवायला ठेवले आणि अशा पद्धतीने एकदम मधासारखं अगदी त्या कन्सिस्टन्सीमध्ये कॅरेमलही बनवून तयार आहे. आता या कॅरेमलमध्ये मी मेल्टेड बटर ॲड केले. त्याच्यानंतर याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स मी ॲड करून घेतलं. हे सगळं मिक्स करून याच्यामध्ये जेवढा तुम्ही ऑरेंज ज्यूस घेतला होता तेवढंच गव्हाचं पीठ आणि 2 ते 3 चमचे मी या ठिकाणी मिल्क पावडर देखील यूज करते. आता जो मसाला मी बनवला होता तो याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि ऑफकोर्स आपण या ठिकाणी पाणी किंवा दुधाचा यूज नाही करत आहोत बिकॉज ऑलरेडी जे ऑरेंज ज्यूसचं लिक्विड आहे ते मी सगळं मिक्स करून या ठिकाणी याचा एक बॅटर बनवून घेतलेला आहे. आता हा बॅटर आपला प्रॉपरली रेडी झाला आहे. याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा ॲड केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं विनेगर मी याला हे केलेलं आहे ॲड करून घेतलं आहे आणि हे सगळं मिक्स करून आता एकदम असं प्रॉपर आपलं बॅटर ह्याच्यासाठी रेडी झालेलं आहे. आणि एका टीनमध्ये मी याला बटर पेपर लावून तेलाने ग्रीस करून घेऊन हे सगळं बॅटर त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं आहे आणि जे एका वाटीमध्ये मी साईडला ड्रायफ्रूट्स ठेवले होते डेकोरेशनसाठी ते मी यावर टॉपिंगला यूज केलेलं आहे. ऑलरेडी मी प्रीहीट करायला कढई ठेवली होती ती त्याच्यामध्ये आता हा टीन ठेवून द्यायचं आहे आणि ऑलमोस्ट अगदी मंद आचेवर आपण 1 तास कमीत कमी आपण ह्याला शिजवून घेणार आहोत आणि आपला प्लम केक रेडी आहे. यू कॅन सी हा प्रॉपरली फुललेला आहे आणि सगळे ड्रायफ्रूट्स अगदी सुंदर दिसत आहे. आणि आता आपण हा बटर पेपर याच्यावर रिमूव्ह करून तुम्ही बघू शकता अतिशय फ्लेवरफुल विथ रिच इन ड्रायफ्रूट्स आणि एकदम स्पॉन्जी असा केक आपला रेडी आहे. नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.